प्रामुख्याने आपण ज्या प्रॉपर्टीज पाहिल्या त्यामध्ये लास्ट लेक्चर आपलं बफर सोल्युशनच्या बाबतीमध्ये होतं की बफर सोल्युशन म्हणजे a solution which resists to change in its pH even on addition of small amount of acid or base is known as a buffer solution. Actually there are the three types of buffer: acidic buffer, basic buffer and neutral buffer. पण आपल्याला न्यूट्रल बफर बद्दल जास्त माहिती नाही. तरी आपण ऍसिडिक बफरला सांगितलं की weak acid and its salt dissolved in water. Acidic buffer is prepared. आपण बेसिक बफरच्या बाबतीमध्ये काय म्हणतो, वीक बेस अँड इट्स अ सॉल्ट विथ अ स्ट्रॉंग ऍसिड डिसॉल्व्ड इन वॉटर. NH4OH प्लस NH4Cl हे बेसिक बफरचं एक्झाम्पल आहे, तर ऍसिटिक ऍसिड प्लस सोडियम ऍसिटेट हे ऍसिडिक बफरचं एक्झाम्पल आहे. आता ऍक्च्युली न्यूट्रल बफर जरी नसला तरी आपण असं म्हणू शकतो की प्रामुख्यानं वीक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड आणि वीक बेस NH4OH यांचा सॉल्ट अमोनियम ऍसिटेट डिसॉल्व्ड इन वॉटर न्यूट्रल बफर देखील तयार केला जातो. एक प्रामुख्यानं काही प्रॉपर्टीज बफरच्या पाहिल्याच्या नंतर मेकॅनिझम आपण पाहिला आणि आजचा आपला पॉइंट त्याच्याच पुढचा पॉइंट आहे कॉमन आयन इफेक्ट. शब्दामध्ये बराचसा अर्थ त्यामध्ये दिलेला आहे. कॉमन म्हणजे सारखे असणाऱ्या आयनचा रिएक्शन मध्ये इक्विलिब्रियमला होणारा परिणाम. त्यापूर्वी मला आज एक पॉइंट शिकवायचा आहे आणि त्यावरती मला फॉरवर्ड म्हणजे रिएक्शनचा भाग शिकवायचा आहे. एक साधारणपणे आपण A प्लस B नावाचे रिएक्टंट घेतले. ऍक्च्युली आपण बऱ्याच वेळेला हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने शिकवतो. याचं कारण असं आहे की आपल्याला ती प्रोसेस कळाली पाहिजे. A आणि B हे रिएक्टंट आहेत. रिएक्शन या शब्दाचा अर्थ आपण सांगितला की चेंज विथ रिस्पेक्ट टू. याला आपण रिएक्शन म्हणतो. ज्यानुसार होणारा बदल म्हणजे रिएक्शन. कशाचा बदल होतो? रिएक्टंट जो आहे हा प्रोडक्ट मध्ये बदलतो. प्रोडक्ट लक्षात घ्या, हे रिएक्शन आहे. जे द केमिकल सबस्टन्स which take part in the chemical reaction are known as a reactant. The chemical substance which are newly formed are known as a product. During this, if necessary, we have to use either catalyst or temperature to increase the rate of reaction. पण रिएक्शन आपोआप पुढे जाते का? नाही. तर आपण ज्या वेळेला हा A प्लस बी आणि C प्लस डी हा प्रोडक्ट देतो, समोरच्या दिशेला ही जाणारी जी रिएक्शन आहे याला फॉरवर्ड रिएक्शन असं म्हणायचं. समोरच्या दिशेला जाणारी रिएक्शन. ही रिएक्शन होण्यासाठी रिएक्टंट मध्ये रिएक्टंटला पुढे ढकलणारा जो फोर्स आहे हा ड्रायव्हिंग फोर्स असायला पाहिजे. ड्रायव्हिंग फोर्स. आज मी तुम्हाला इक्विलिब्रियमच्या बाबतीत शिकवतो आहे. मग कॉमन आयन इफेक्टला जाऊ आपण. मग काय होतं? ड्रायव्हिंग फोर्स हा पुढे गेल्याच्या नंतर प्रॉडक्ट तयार झालेले कधी कधी विरोध करायला लागतात आणि हा विरोध करत असताना त्यांच्यामध्ये जो फोर्स असतो तो असतो अपोजिंग फोर्स. मग आता लक्षात घ्या, रिएक्टंट मध्ये असणारा ड्रायव्हिंग फोर्स आहे, प्रोडक्ट मध्ये असणारा अपोजिंग फोर्स आहे. केमिकल थर्मोडायनॅमिक्स आणि एनर्जेटिक्स नावाच्या टॉपिक मध्ये आपल्याला ह्या दोन्ही कन्सेप्ट येणार आहेत. ते आता शिकून घेतो मी लगेच. समजा ड्रायव्हिंग फोर्स रिएक्टंटचा 100 आहे आणि अपोजिंग फोर्स मात्र केवळ 2 आहे. याचा अर्थ झालेला बदल हा विरोध करण्यासाठी त्याला विरोध करायला कमीत कमी 100 एवढा फोर्स पाहिजे होता, पण तो आहे 2. याचा अर्थ त्याला कुठून तरी दुसरीकडून बाहेरून एक्सटर्नली काही मदत मिळाली तरी देखील तो परत येऊ शकणार नाही, तो विरोध करू शकणार नाही. अशा वेळेला ती रिएक्शन केवळ सरळ मार्गाने जाते, पुढे जाते आणि अशा रिएक्शनला फॉरवर्ड रिएक्शन असं म्हणायचं. ज्या रिएक्शन मध्ये ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स मधला फरक हा खूप जास्त असतो आणि एनी स्मॉल इन्क्रीज इन द अपोजिंग फोर्स कॅनॉट रिव्हर्स द रिएक्शन. तिकडे थर्मोडायनामिक्स मध्ये मी काय सांगणार याला, या प्रकारच्या रिएक्शनला इरिव्हर्सिबल रिएक्शन असं म्हणायचं. तिकडे मी सांगेन फॉरवर्ड रिएक्शन मध्ये फॉरवर्ड तर ती जाते, पण ज्या वेळेला अपोजिंग फोर्स थोडासा ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स मध्ये असणारा अंतर इतकं जास्त आहे की अपोजिंग फोर्स थोडासा वाढवल्यानं रिएक्शन ही रिव्हर्स होऊ शकत नाही. अशाला इरिव्हर्सिबल रिएक्शन्स असं म्हणायचं. आता हा पॉइंट थर्मोडायनामिक्स आणि असं कॉमन पॉइंट आहे.
all the process occurs in the nature or naturally occurring process are the irreversible process. निसर्गामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटना ह्या इरिव्हर्सिबल आहेत. उदाहरणार्थ पडणारा पाऊस असेल, धबधब्याचं वरून खाली येणारं पाणी असेल, चहाचा कप ठेवलाय तर आपण तो हळूहळू थंड होत जातो, पण तो हळूहळू परत गरम होणार नाही. म्हणजे फ्लो ऑफ हीट फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी. नैसर्गिक पद्धतीनं घडणाऱ्या घटना ज्या आहेत या सर्व इरिव्हर्सिबल असतात. प्रश्न आपला कॉमन आयन इफेक्टशी आहे, निश्चितच आहे, फार चांगल्या पद्धतीने असल्या कारणाने हे एक्सप्लेन करतो मी. मग काय झालं, याला कदाचित 100 हा ड्रायव्हिंग फोर्स होता, पण 99 हा अपोजिंग फोर्स आला आणि त्याला बाहेरून आता समजा एकच पाहिजे होता, तर समजा त्याला बाहेरून जर तो फोर्स मिळाला तर 100 पेक्षा थोडासा जरी त्याला फोर्स बाहेरून जास्त मिळाला तर ती रिएक्शन जी आहे ती या दिशेला येते. या दिशेला येणाऱ्या रिएक्शनला बॅकवर्ड रिएक्शन असं म्हणायचं. का घडलं? ड्रायव्हिंग आणि अपोजिंग फोर्स मधला फरक हा इतका सूक्ष्म आहे, त्याला आपण म्हणतो इन्फिनिटेसिमली स्मॉल, की थोडा अपोजिंग फोर्स वाढवल्यानं रिएक्शन ही परत फिरते. अशा रिएक्शनला रिव्हर्सिबल रिएक्शन असं म्हणायचं. बघा लक्षात घ्या, ज्या रिएक्शन मध्ये ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स मध्ये असणारा फरक हा अतिशय सूक्ष्म आहे आणि थोडासा अपोजिंग फोर्स वाढवल्यानं रिएक्शन रिव्हर्स जात असेल तर अशाला रिव्हर्सिबल रिएक्शन असं म्हणायचं. व्याख्या परत एकदा लक्षात घ्या. The process in which the opposing force is infinitesimally smaller than the driving force and any small increase in the opposing force can reverse the reaction is known as a reversible reaction. मग आता ही रिएक्शन बॅकवर्ड आली. मग आता एक लक्षात ठेवायचं, फॉरवर्ड आणि बॅकवर्ड ह्यामध्ये ज्या वेळेला दोन्ही साइड बॅलन्स व्हायला लागतात आणि या वेळेला ना एरो हा फ्रंट साइडला आहे अथवा बॅक साइडला आहे आणि अशा वेळेला आपण हा एरो या दिशेला देतो आणि ही पोझिशन आपल्या टॉपिकचंच नाव जे आहे इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम पोझिशन येते. तिथे तुम्ही डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्याख्या देखील इक्विलिब्रियमलाच केली. द कॉन्स्टंट एट इक्विलिब्रियम फॉर द डिसोसिएशन रिएक्शन आर इज नोन एज अ डिसोसिएशन कॉन्स्टंट. तो के आहे, ऍसिड साठी के आहे, बेस साठी केबी आहे, वॉटर साठी केडब्ल्यू आहे. आणि अशा पद्धतीने आज आपण रिएक्शन बॅकवर्ड का येते हा भाग व्यवस्थित समजून घ्या, कारण कॉमन आयन इफेक्ट त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. ठीक. मग आता काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, फॉरवर्ड रिएक्शन ड्रायव्हिंग फोर्स जास्त असला पाहिजे अपोजिंग पेक्षा. बॅकवर्ड रिएक्शन अपोजिंग फोर्स हा वाढला तरच ती बॅकवर्ड येऊ शकते आणि अशा कंडिशनला दोन्ही राईट अँड लेफ्ट साइड जर त्याचे इक्वल झाल्या तर एक होणारा इक्विलिब्रियम. ठीक. मग आता आज आपल्याला पुढं कॉमन आयन इफेक्ट जो आहे हा कॉमन आयन इफेक्ट पाहायचा आहे आणि हा पाहत असताना त्याची व्याख्या काय आहे आणि व्याख्येचा जर मी डायरेक्ट व्याख्या सांगितली तर ती समजणार नाही. त्यापेक्षा मी एक व्यवस्थित एक्झाम्पल घेतो आणि हे एक्झाम्पल घेतल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल. समजा मी एक एक्झाम्पल घेतलं की हा BA नावाचा एक सॉल्ट घेतला. आयोनायझेशन अथवा डिसोसिएशन प्रक्रियेनं लक्षात घ्या फॉरवर्ड रिएक्शन झाली आणि त्याचे B पॉझिटिव्ह आणि A निगेटिव्ह अशा आयन तयार झाले, ज्याला आपण कॅशियन आणि एनियॉन असं म्हणूया. आता ऍक्च्युअली ही रिएक्शन जी आहे फॉरवर्ड रिएक्शन ही डिसोसिएशनची रिएक्शन. हे लक्षात घ्या, डिसोसिएशन. चांगल्या पद्धतीने डिसोसिएशन झालं. आपण तिथं एक भागही दिला होता आठवत असेल तर अल्फा. अल्फा म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन. परत कोणाला आठवत नसेल तर त्यासाठी सांगतोय की समजा आपण एकूण 7 मॉलिक्युल्स घेतले, 7 पैकी 2 आयन तयार झाले तर अल्फा म्हणजे 2/7. मग हा 2/7 कोण आहे? हा फ्रॅक्शन आहे. हा कशाचा आहे? तयार झालेल्या आयन्स मॉलिक्युलचे, जेवढ्या मॉलिक्युलचे आयन तयार झाले आणि एकूण मॉलिक्युल यांचा जो फ्रॅक्शन आहे त्याला डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणायचं. एक सोप्या भाषेमध्ये आयन तयार होण्याचं प्रमाण. मग आता इथे याची अल्फा म्हणजे याचं प्रमाण जे आहे, मग याच्यामध्ये त्याच बीकर, समजा हे आपण बीकर घेतलेला आहे आणि यामध्ये हा BA टाकला होता, मग त्याचे आयन तयार झाले. मी यामध्ये मी काय केलं, हा HA नावाचा एक स्ट्रॉंग ऍसिड टाकला. हा ही कंडिशन काय माहिती का, हा वीक आहे आणि हा स्ट्रॉंग टाकला.
तर Vk म्हणजे तो आधीच त्याचे आयन तयार होण्याचं प्रमाण आहे कमी, मग त्याच्यामध्ये मी टाकला हा स्ट्रॉंग ऍसिड, याचे आयन तयार झाले H+ अधिक A-, दोघं एकाच जागेवर येतात म्हणजे एकाच बीकर मध्ये आहेत. आता कंडिशन लक्षात घ्या, तुमच्याकडे लेफ्ट साइड आहे, तुमच्याकडे राईट साइड आहे. राईट साइड ही आयोनाइज्ड भाग आहे, लेफ्ट साइड ही अनआयोनाइज्ड पार्ट आहे. हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे, त्याचे आयन तयार झालेले जे आहेत ते अल्फा आहेत. अल्फा इज द डिग्री ऑफ डिसोसिएशन. आता राईट साइडला जर विचार केला तुम्ही तर B+ A-, H+ A-. तुम्हाला एक गोष्ट जी जाणवत असेल ती तुम्हाला एक पार्ट पाहायला मिळतो की A- आणि A- हे कॉमन आहेत. आता वरचं नाव बघा, कॉमन आयन इफेक्ट. उजव्या साइडला कॉमन आयन A- दॅट इज द ऍनिऑन चं कॉन्सन्ट्रेशन वाढलं. काय लक्षात आलं? इथे A- आता वरच्या साइडला जेवढे होते त्याच्यापेक्षा हे आल्यावर कॉन्सन्ट्रेशन वाढलं. आणि मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी शिकवलं होतं की ड्रायव्हिंग फोर्स हा पुढे जाऊन फॉरवर्ड रिएक्शन देतो, त्याच्यामध्ये अपोजिंग फोर्स असतो, पण अपोजिंग फोर्स वाढला तर रिएक्शन परत येण्याची शक्यता असते. मग आता लक्षात घ्या, इकडे अपोजिंग आहे, इकडे ड्रायव्हिंग आहे. कॉमन आयन मुळे झालं काय, तर कॉमन आयन मुळे तो फोर्स जो आहे हा वाढायला सुरू असतो. आणि तुम्हाला तर आपण सांगितले हा फोर्स वाढल्यामुळं ही जी रिएक्शन लेफ्ट पासून राईट साइडला गेली होती ही रिएक्शन हळूहळू परत या साइडला यायला. आता लेफ्ट पासून राईट होत असताना आयोनायझेशन अथवा डिसोसिएशन आहे, आणि राईट टू लेफ्ट येत असताना ती प्रेसिपिटेशन रिएक्शन. काय झालं काय तर ली चार्ज लियर्स प्रिन्सिपल आहे. हे ली चार्ज लियर प्रिन्सिपल काय म्हणतो, कुठल्याही एका साइडला जर कॉमन आयनचं कॉन्सन्ट्रेशन जर वाढलेलं असेल तर इक्विलिब्रियम इज शिफ्टेड टुवर्ड्स अपोजिट साइड. म्हणजे आता कुठल्या साइडला इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन वाढलं बघा, राईट साइडला. तर ली चार्ज लियरचं प्रिन्सिपलचं म्हणणं असं आहे की जर असं कॉन्सन्ट्रेशन जर वाढलं तर इक्विलिब्रियम मेंटेन करण्यासाठी इट इज शिफ्टेड टुवर्ड्स अपोजिट साइड. म्हणजे कुठल्या साइडला शिफ्ट झालाय, लेफ्ट. तो जाऊन कुठं लागला, राईट. राईट म्हणजे कोणतं, डिसोसिएशन. लेफ्ट म्हणजे कोणतं, प्रेसिपिटेशन. राईट म्हणजे काय, आयन तयार होण्याचं प्रमाण. लेफ्ट म्हणजे काय, आयन तयार कमी झाले. आणि म्हणजे कोणावर परिणाम झाला, डिग्री. आणि हा कॉमन आयन इफेक्ट. कोणामुळे घडलं, कॉमन आयनमुळे घडलं. कोणाचं डिग्री ऑफ डिसोसिएशन कमी झालं, वीक इलेक्ट्रोलाइट. व्याख्या छान समजून घ्या. वीक इलेक्ट्रोलाइट कोणामुळे घडलं, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. याच क्रियेला काय म्हणायचं, कॉमन आयन इफेक्ट. बघा, कुठल्याही वीक इलेक्ट्रोलाइटचा डिग्री ऑफ डिसोसिएशन हा कमी केला जातो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट टाकून, जेणेकरून ज्याला कॉमन आयन इफेक्ट असं म्हणतो. पहा प्रोसेस काय, द प्रोसेस इन विच the degree of dissociation of weak electrolyte is suppressed by addition of another strong electrolyte containing common ion is known as a common ion effect. पूर्ण आणि छान आणि व्यवस्थित लक्ष द्या. कोणत्याही वीक इलेक्ट्रोलाइटची डिग्री ऑफ डिसोसिएशन जर तुम्हाला कमी करायची असेल तर तुम्ही त्यामध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट टाका, परंतु अट अशी आहे त्यामध्ये कॉमन आयन असला पाहिजे. एकदा व्याख्या व्यवस्थित लक्ष द्या. The process in which degree of dissociation म्हणजे अल्फा of weak electrolyte is suppressed by addition of another strong electrolyte containing common ion is known as a common ion effect. कुठल्या प्रिन्सिपल नुसार काम केलं यांनी, ली चार्ज लियर्स प्रिन्सिपल. एक एक्झाम्पल घेऊया आपण. आणि हे एक्झाम्पल देत असताना कॉमनली आपण ज्या पद्धतीचा वापर करतो याचा वापर ज्या पद्धतीचा असतो, कॉमन आयन इफेक्टला खूप जण घाबरतात. आणि म्हणून बेसिकली कॉमन आयन इफेक्ट हा कशा पद्धतीने आहे हा भाग सांगितला. एक्झाम्पल घेण्याच्या ऐवजी मला 2-3 एक्झाम्पल्स आहेत. मी काय करतो, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पुढचे एक्झाम्पल्स पाहू.